हॅलो गाईज, वेलकम टू एस के सर्स मॅथ्स अकॅडमी. तर मित्रांनो, फुरियर सिरीज म्हणजेच बेसिकली आहे एक्सपान्शन किंवा त्यालाच आपण म्हणू शकतो एक फॉर्म्युला. हा फॉर्म्युला नक्की काय करणार आहे, तर तुमचं कुठलंही फंक्शन घ्या आणि ते फंक्शन जे आहे ते एक्सप्रेस करणार आहे. कशामध्ये कन्वर्ट करणार आहे, तर ते कन्वर्ट करणार आहे सम ऑफ पिरियडिक फंक्शन. कुठलंही फंक्शन कशामध्ये कन्वर्ट करणार आहे, सम ऑफ पिरियडिक फंक्शन्समध्ये. म्हणजे पिरियडिक फंक्शनच्या भाषेमध्ये आपण ते कन्वर्ट करणार आहोत. त्याच्यासाठी जे काही फॉर्म्युला आपण वापरणार आहोत ते फॉर्म्युले ह्या आपल्याला युनिटमध्ये बघायचे आहेत. मग आता इथे काही वर्ड नवीन आलेले आहेत. इथं पहिला वर्ड सांगितलेला आहे पिरियडिक फंक्शन. मग आता पिरियडिक फंक्शन म्हणजे काय ते तुम्हाला मी शॉर्टकटमध्ये सांगतो बघा. पहिला पॉईंट आहे याच्यामधला पिरियडिक फंक्शन. तुम्हाला एक्झाम्पल सांगायचं झालं तर लक्षात घ्या, साइन हे फंक्शन किंवा कॉस हे फंक्शन म्हणजे मोस्टली सगळी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जे आहेत, सगळी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जे आहेत ती पिरियडिक असतात. असं मी का म्हणतोय, कारण तुम्ही जर कुठलंही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन घेतलं तर लक्षात घ्या त्याचा ग्राफ साधारणतः असा असतो, बरोबर. आता ह्या पद्धतीने जर आपण कुठल्याही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा जर ग्राफ काढला तर लक्षात घ्या, तुम्ही समजा ह्या पॉईंटचा विचार केला तर ह्या पॉईंटला तुमचा ग्राफ असा डाऊनवर्ड जातोय. एक्झॅक्टली सेम पोझिशन त्या ग्राफची पुन्हा एकदा इथं मिळते. आणि मग एवढा जो पार्ट आहे मित्रांनो, एवढ्या पार्टला आपण टी असं म्हणतो. नवे यालाच आपण म्हणणार आहोत पिरियड. म्हणजेच काय, तुमची इथे जी काही फंक्शनची व्हॅल्यू होती ना, इथे जी फंक्शनची व्हॅल्यू होती ना, तीच व्हॅल्यू एक्झॅक्टली सेम व्हॅल्यू तुम्हाला मिळणार आहे ह्या पॉईंटला. पण हा जो पॉईंट आहे तो पॉईंट नक्की कसा असणार आहे, तर इथे समजा तुमची व्हॅल्यू असेल एक्स, तर ह्या ठिकाणी ह्या एक्स मध्ये कितीने इन्क्रीमेंट झाली आहे, टीने. म्हणजे ह्या ठिकाणचा पॉईंट जो आहे तो असणार आहे एक्स प्लस टी. म्हणजेच काय, ह्या ठिकाणी तुमच्या फंक्शनची जी व्हॅल्यू मिळणार आहे बाय पुटिंग एक्स, ती एफ ऑफ एक्स असेल. ह्या ठिकाणी जी व्हॅल्यू मिळणार आहे एफ ऑफ बाय पुटिंग एक्स प्लस टी. तर ह्या दोन्ही व्हॅल्यू वेगळे असणार आहेत का, सेम. तर ह्या दोन्ही व्हॅल्यू इक्वल असणार आहेत. यालाच आपण म्हणतो पिरियडिक फंक्शन. म्हणजेच काय, पुन्हा जर आपल्याला त्या फंक्शनच्या ठराविक कालावधीनंतर पुन्हा सेम व्हॅल्यू मिळत असतील तर त्याला पिरियडिक फंक्शन असं म्हणायचं. म्हणजेच पिरियडिक फंक्शनची डेफिनेशन आपण असं सांगू शकतो, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स प्लस टी. मग ह्या टीलाच आपण काय म्हणतो, पिरियड असं म्हणतो. ठीक आहे, आता हे झालं पिरियडिक फंक्शन बद्दल. मग पिरियडिक फंक्शन कुठले आहेत हे तुम्हाला जर विचारलं तर तुम्हाला माहिती पाहिजे. हे बघा, साइन, त्याच्यानंतर कॉस, त्याच्यानंतर सेक, कोसेक, हे सगळे फंक्शन जे आहेत हे पिरियडिक आहेत. आणि ह्या सगळ्यांचा पिरियड जो आहे तो पिरियड आहे 2π. क्लिअर आहे, ह्या सगळ्यांचा पिरियड असतो 2π. म्हणजे 2π नंतर त्यांची व्हॅल्यू ही रिपीट होत राहते. त्याच्यानंतर अजून दुसरा एक पॉईंट माहिती पाहिजे आपल्याला, कॉट आणि टॅन. ह्या दोन फंक्शन सुद्धा पिरियडिक आहेत आणि त्यांचा पिरियड असतो π. त्याच्यानंतर थर्ड पॉईंट जो आहे तो आहे कुठलंही कॉन्स्टंट फंक्शन जर आपण कन्सिडर केले तर ते सगळे कॉन्स्टंट फंक्शन्स काय असतात, पिरियडिक असतात. आपण सेकंड पॉईंट जो आहे तो बघणार आहोत, बर्नौली रूल. तर कशासाठी वापरायचं आहे बर्नौली रूल ते आपण एकदा बघणार आहोत. तुम्ही 12th स्टँडर्डमध्ये असताना, ऐकताय ना, हो, तुम्ही 12th स्टँडर्डमध्ये असताना आपण इंटिग्रेशन बाय पार्ट नावाचा एक प्रकार बघितला होता, बरोबर. आता इंटिग्रेशन बाय पार्टचा फॉर्म्युला जो आहे तो फार जास्त कॉम्प्लिकेटेड आहे, जो आपल्याला माहिती आहे. तर तो कॉम्प्लिकेटेड फॉर्म्युला आपण अवॉइड करण्यासाठी आपल्याला कोण आलेला आहे हेल्पसाठी, बर्नौलीज रूल आलेला आहे. पण बर्नौलीज रूल काय सांगतो आपल्याला लक्षात घ्या, इंटिग्रेशन ऑफ यू फी डी एक्स. आता बर्नौली रूल केव्हा वापरायचा आहे त्याच्यासाठी सुद्धा एक कंडिशन आहे. ही कंडिशन विसरायची नाही. ती कंडिशन म्हणजे तुमच्याकडे फी हे फंक्शन कुठलंही असू द्या, पण यू जे फंक्शन आहे ते कंपल्सरीली काय पाहिजे, पॉलिनोमियल फंक्शन पाहिजे. म्हणजेच अल्जेब्रिक फंक्शन पाहिजे. पॉलिनोमियल किंवा त्यालाच आपण म्हणतो अल्जेब्रिक फंक्शन, बरोबर. मग हे पहिलं पॉलिनोमियल किंवा अल्जेब्रिक फंक्शन हवं आहे आणि सेकंड हे कुठलंही फंक्शन चालेल. अशी जेव्हा कंडिशन असेल तेव्हा तुम्ही इथे काय लिहिणार आहात, अगदी सोप्या भाषेत बर्नौलीने आपल्यासाठी खूप काही काम करून ठेवलंय बिचारा, ज्याच्यामुळे सगळे इंजिनिअरिंगचे स्टुडंट त्याला खरं तर धन्यवाद द्यायला पाहिजेत. कारण आपल्याला यूफी म्हणजे इंटिग्रेशन बाय पार्टला एवढा डिफिकल्ट फॉर्म्युला आपल्याला स्किप करता येतो आणि हा वापरता येतो. मग इथे तुम्ही सुरुवात करणार आहात, कशाने सुरुवात करणार आहात, पहिल्यांदा यू फंक्शन आहे म्हणून तुम्ही इथे यू लिहिताय. मी तुम्हाला 3 पॉईंट सांगणार आहे ह्या फॉर्म्युल्याच्या बाबतीत कसं लक्षात ठेवायचं आहे. फर्स्ट पॉईंट आहे त्याच्या साइन बद्दल. साइन म्हणजे साइन नाही तर चिन्ह मला म्हणायचं आहे. तर साइन कशा असणार आहे, अल्टरनेट प्लस मायनस ह्याप्रमाणे. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट, पहिल्या फंक्शन बद्दल काय करायचं ते तुम्हाला सांगतो. फर्स्ट फंक्शन जे आहे, त्या फर्स्ट फंक्शनची जी काय आहे आपल्याला डेरिव्हेटिव्ह शोधायला लागेल आणि डेरिव्हेटिव्ह जी आहे ती काय होणार आहे, वाढत जाणार आहे. म्हणजे पुढे डेरिव्हेटिव्ह घ्यायचे. त्याच्यानंतर थर्ड पॉईंट जो आहे, तुम्ही जे सेकंड फंक्शन विचारात घेताय कुठलं, फी, तर ते सेकंड फंक्शन जे आहे त्याची डेरिव्हेटिव्ह नाही शोधायची मित्रांनो, त्याची शोधायची आहे आपल्याला इंटिग्रेशन. आणि इंटिग्रेशन सुद्धा काय करत जायचंय, पुढे इंटिग्रेट, डबल इंटिग्रेट, ट्रिपल इंटिग्रेट असं करत जायचंय. हे 3 पॉईंट्स लक्षात ठेवायचे. फॉर्म्युला तयार होतो बघा, पहिल्यांदा तुम्ही यू लिहिलात, नंतर तुमचं जे काही फंक्शन सेकंड आहे ते फी वन म्हणजे काय, इंटिग्रेशन फॉर द फर्स्ट टाइम, मायनस. मग इथे यू लिहिला होता, आता यूची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे. त्याच्यानंतर आता इंटिग्रेशन V1 घेतलं होतं, परत याचं अजून एकदा इंटिग्रेशन घ्यायचं आहे म्हणजे होणार V2 प्लस यू डबल डॅश
phi3 मायनस अँड सो ऑन. हा झाला तुमचा बर्नौली रूल. फक्त कंडिशन लक्षात ठेवा की पहिलं फंक्शन कंपल्सरी असायला हवं पॉलिनॉमियल किंवा त्यालाच आपण म्हणतो अल्जेब्रिक फंक्शन. आता हा बर्नौली रूल झाल्याच्या नंतर मी तुम्हाला काही स्टँडर्ड फॉर्म्युले सांगणार आहे की ज्यांचा आपल्याला जास्तीत जास्त यूज करायचा आहे. मी तुम्हाला असे फॉर्म्युले सांगणार आहे जे तुम्ही पाठच करायचे किंवा अगदी लक्षातच ठेवायचे आणि त्याच्या पलीकडे कुठलाही एक्स्ट्रा फॉर्म्युला लागणार नाही. ट्रस्ट मी. पहिल्यांदा तुम्हाला सांगतो काय करायचं बघा. बेसिक फॉर्म्युले येतात. फॉर एक्झाम्पल आपल्याला इंटिग्रेशन ऑफ एक्स रेज टू एन हा बेसिक फॉर्म्युला येतो. कधीच येतो तो आपल्याला. येतो ना. हां, का विसरलाय? नाही, आपल्याला परत एकदा आठवायचा प्रयत्न करायचा आहे कारण याच्याशिवाय आपलं काम होणार नाही. मग आता एक्स रेज टू एन डी एक्स आहे की नाही? येस. मग आता काय करणार आपण? याचा फॉर्म्युला लिहितो आपण. जी पॉवर आहे ती पॉवर 1ने प्लस करायची आणि जे नवीन येत आहे पॉवर ती डिनॉमिनेटरला डिवाइड म्हणून द्यायची. सो एक्स रेज टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1. सेकंड फॉर्म्युला मी तुम्हाला सांगणार आहे इंटिग्रेशन ऑफ साइन एन एक्स. याचं इंटिग्रेशन जे आहे मित्रांनो ते इंटिग्रेशन घ्यायचे मायनस कॉस एन एक्स एवढं लिहिणार पण इथे एन असल्यामुळं त्याला डिनॉमिनेटरला डिवाइड करावं लागेल. त्याच्यानंतर थर्ड फॉर्म्युला जो आहे इंटिग्रेशन कॉस एन एक्स डी एक्स. मग आता आपल्याला माहिती आहे कॉसचं इंटिग्रेशन जे असतं ते असतं साइन एन एक्स आणि डिवाइड करावं लागेल एनने. तर एवढे सगळे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर अजून एखादा फॉर्म्युला असा जर फॉर्म्युला आला तर तुम्ही काय करणार आहात तर त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे ई रेज टू एक्स आणि इथे ए जो आहे त्याने डिवाइड करावा लागेल. मायनस असेल तरी सेम करायचं. हे काही बेसिक फॉर्म्युले. आता याच्या पलीकडे सुद्धा अजून काही फॉर्म्युले तुम्हाला मी सांगणार आहे. लक्षात ठेवा हे लेक्चर पॉज करायचं. हे सगळे तुम्हाला व्यवस्थित जमलेच पाहिजेत फॉर्म्युले. आता दुसरं एक तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी मी ते आत्ताच सांगून ठेवतो म्हणजे नंतर काही गरज पडणार नाही. त्याच्यामध्ये बघा पहिला पॉईंट अगदी महत्त्वाचा कॉस 2n पाय याची व्हॅल्यू मित्रांनो लिहायची आहे 1. का बरं याची व्हॅल्यू 1 लिहायची आहे? कारण आपल्याला माहिती आहे कॉस जो आहे तुमचा 0 तो असतो 1 म्हणून तुम्ही लिहिणार आहात कॉस 2n पाय इज इक्वल टू 1. मग दुसरी महत्त्वाची एक व्हॅल्यू लक्षात ठेवायची कॉस n पाय. आता कॉस n पायची व्हॅल्यू काय असते? ती एकदा असते मायनस आणि जेव्हा फंक्शन जे आहे तुमचं ऑड असेल तेव्हा अशी एक असेल आणि जेव्हा इवन असेल तेव्हा वेगळी असेल. मग त्याच्याऐवजी तुम्ही आता ह्या तुमच्या फोरियर सिरीज ह्या युनिटसाठी तुम्ही याची व्हॅल्यू जशीच्या तशी ठेवायची, इव्हॅल्युएट करायची नाही, ॲज इट इज ठेवायची. कारण आपल्याला यांची व्हॅल्यू स्पेसिफिक माहीत नाही ती इवन आहे की ऑड आहे म्हणून. त्याच्यानंतर सी. हे झालं सगळं कॉस्टच्या बाबतीत. आता साईनच्या बाबतीत लिहायचं आहे ट्वाईस एन पाय. याची व्हॅल्यू 0 येणार कारण आपल्याला माहिती आहे साईन 0 जो आहे तो काय असतो 0. त्याच्यानंतर अजून एक फॉर्म्युला साईन एन पाय. ऑब्व्हियसली याचा आन्सर सुद्धा 0 येणार. मी जेवढं बोर्डवर लिहिलंय मित्रांनो याच्या पलीकडं तुम्हाला एकही गोष्ट लागणार नाही. म्हणजेच काय ॲक्च्युअल प्रॉब्लेम सॉल्व्हिंगला ह्या 1 त्याच्यानंतर हे 3 फॉर्म्युले त्याच्यानंतर हे 4 फॉर्म्युले एवढे तुम्ही फक्त 8 फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. बाकी त्याच्या रिलेटेड फोरियर सिरीजचे स्वतःचे फॉर्म्युले आहेतच 4 पण तुम्ही बेसिक म्हणजे जे काही रिक्वायरमेंट ज्याला म्हणतो तर हे सगळे फॉर्म्युले आहेत. तर एवढे सगळे फॉर्म्युले करायचे तुम्ही. तर एकूण फोरियर सिरीज जे आहे तर ते ॲक्च्युली 3 पार्टमध्ये डिवाइड करणार आहे आपण अकॉर्डिंग टू द पॅटर्न ऑफ युअर एक्झामिनेशन. पण आता ह्या ठिकाणी मी तुम्हाला सांगताना फोरियर सिरीजचा जो स्टार्टचा फर्स्ट पार्ट आहे त्याचा असं डिवायडेशन करणार आहे. बघून घ्या. फोरियर सिरीज डिपेंड्स ऑन इंटरवल. आपण जे इंटरवल घेणार आहोत त्याच्यावर सगळा खेळ डिपेंड आहे. आता मी तुम्हाला बेसिक एकच फॉर्म्युला सांगणार आहे आणि त्या एक फॉर्म्युला म्हणजे असे 4 फॉर्म्युले आहेत पण एकच सेट सांगेल त्यावरनं मॉडिफाय करून लिहायचे सगळीकडे. आता याच्यामध्ये बघा हे पहिला जे स्टार्ट आहे ते इथं लिहिले. तर इथनं सुरुवात करणार आहोत आपण. जर तुमच्याकडे जे काही फंक्शन डिफाईन केलेलं आहे ते जर 0 to 2l ह्याच्यावर डिफाईन केलेला असेल तर मित्रांनो 2l काय असा पहिला आपला डाऊट असेल तर 2l म्हणजेच काय तर तो असणार आहे तुमचा पिरियड. तर आपला जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला स्टँडर्ड आहे लक्षात ठेवायचा आहे. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू a0/2 प्लस समेशन फ्रॉम 1 to इन्फिनिटी आणि इकडे लिहायचं an. ओके पॅटर्न लक्षात घ्या. an त्याला मल्टिप्लाय करायचे कॉसने प्लस इथे लिहायचे bn आणि त्याला मल्टिप्लाय करायचे साईनने. आणि याच्यामध्ये काय लिहायचे बघा याच्यामध्ये लिहायचे n पाय एक्स अपॉन यल आणि इथे सुद्धा सेम n पाय एक्स अपॉन यल. हा तुमचा बेसिक फॉर्म्युला आहे. हा तुमचा बेसिक फंडामेंटल फॉर्म्युला आहे आणि त्यानुसार आपल्याला सगळे फॉर्म्युले डिराईव्ह करायचे आहेत. मग याच्यामध्ये काय काय माहिती मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. ट्वाईस यल म्हणजे काय पिरियड आहे. सो यल म्हणजे काय हा क्वेश्चन तुमच्याकडे राहत नाही. n म्हणजे एक रॅन्डम आपण त्याला काय म्हणूयात n म्हणजे तुमचं काय आहे काउंटर आहे. एक्स हा व्हेरिएबल आहे. साइन आहे कॉस आहे. मग याच्यामध्ये काय माहीत नाही आहे आपल्याला माहीत नाही आहे ते म्हणजे एकतर पहिली गोष्ट माहीत नसणारी कोण दिसतं याच्यात जे माहीत नाही आपल्याला. पहिलं आहे a0 दुसरा आहे an आणि तिसरा आहे bn. यालाच आपण an a0
आणि bn ह्या 3 लोकांना आपण म्हणतो फुरियर कोइफिशियंट. काय म्हणायचं यांना? फुरियर कोइफिशियंट. आणि ह्याच व्हॅल्यू आपल्याला माहित नाहीत तर त्यांचे फॉर्म्युले आपल्याकडे आहेत आणि मग आपण ते फॉर्म्युले लिहिणार आहे. ते फॉर्म्युले काय आहेत ते आता आपण बघूयात. ओके, वेअर a0 an and bn आर फुरियर कोइफिशियंट्स. राईट. मग आता ए नॉट जो आहे तो कसा लिहायचा आहे बघा. हे फार इंटरेस्टिंग आहे, समजून घ्या. जर ट्वाइस एल हा पिरियड असेल, ट्वाइस एल हा जर पिरियड असेल तर त्याला हाफ करायचं आहे आणि इथे तुम्ही लिहिणार आहात 1/L. हे फिक्स आहे, स्टँडर्ड आहे, समजून घ्या. 1/L इंटिग्रेशन जो तुम्हाला इंटरवल दिलाय ते त्याचे लिमिट्स असणार आहेत 0 to 2L. करेक्ट, 0 to 2L. आणि इथे फंक्शन असणार आहे f(x) ds. दिस इज युअर फर्स्ट फॉर्म्युला. आता मला सांगा अवघड आहे का? नाही. इथे 1/L लिहायचं, एवढं लक्षात ठेवायचं. जे काय तुमचं इथे पिरियड आहे त्या पिरियडचा हाफ पार्ट इथे लिहिला, L लिहिला. 1/L इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 2L f(x) dx. राईट. मग आता तुम्हाला a0 मिळाला. आता तुम्हाला an कॅल्क्युलेट करायचं मित्रांनो. तर फॉर्मॅट बदलणार नाही, 1/Lच राहणार. इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 2L f(x). आता माझा प्रश्न असा आहे, an कॅल्क्युलेट करताय पण an ला मल्टिप्लायर कोण आहे? तर त्याला आहे मल्टिप्लायर cos n/x/L. आणि म्हणून तुम्ही इथे लिहिणार आहात cos n/x/L dx. देन bn 1/L इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 2L f(x). आता आपल्याला ऑब्व्हियसली कळलं की सर तुम्ही an मध्ये cos घेतला कारण an हा cosला मल्टिप्लायर आहे. मग इथे bn आहे तर bnच्या फॉर्म्युल्यामध्ये काय लिहावं लागेल मला? sin n/x/L dx. सो अशा पद्धतीने तुम्ही लक्षात घ्या की तुमच्याकडे फुरियर सिरीजचं जे काही मेन 4 फॉर्म्युले आहेत हे 4 फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आणि अकॉर्डिंगली सगळं आपण मॉडिफाय इकडे आहेत, याच्यामध्ये मॉडिफिकेशन याच्यानुसार आपण ते लिहिणार, अजून याच्यानुसार काही मॉडिफिकेशन करून लिहिणार. तर अशा पद्धतीने सगळे फॉर्म्युले आपल्याला लिहायचे आहेत. ठीक आहे. आता हा पहिला पार्ट होता. कुठल्या इंटरवलसाठी होता हे समजून घ्या. इथे आपल्याकडे इंटरवल होता 0 to 2L. त्याच्यासाठी हे फॉर्म्युले लिहिलेत, नीट बघून लिहायचे. एकदा तुम्ही लेक्चर पॉज करायचे, व्यवस्थित त्याच्यात ते फॉर्म्युले लिहायचे. ठीक आहे. आता इथे बघा सेकंड इंटरवल जो आहे 0 to 2π. मी एवढंच सांगेल मित्रांनो की इथे फक्त तुम्हाला मॅप करता आलं पाहिजे की आपण ह्या फॉर्म्युल्यामध्ये असं काय मॉडिफिकेशन करायला हवं. तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे की इथे जे आहे ट्वाइस एलच्या ऐवजी काय आलेलं आहे? ट्वाइस पाय. बरोबर, 2Lच्या ऐवजी आलेला आहे 2π. सो याच्यावरनं आपल्याला कंक्लुजन मिळालं की सर आम्ही L = π ठेवू का? तर 100% तुम्ही ठेवू शकता. अकॉर्डिंगली तुम्हाला सगळ्या व्हॅल्यूज त्या ठिकाणी मिळणार आहेत. मग आता काय फॉर्म्युला येईल बघा. हा तुमचा जो पहिला फॉर्म्युला आहे तोच फॉर्म्युला मी इथे लिहितो. हा तुमचा फर्स्ट म्हणण्यापेक्षा हाच तुमचा मेन फॉर्म्युला आहे आणि हाच फॉर्म्युला मी तिकडे लिहिणार आहे बघा मॉडिफिकेशन करून. काय फॉर्म्युला आहे? f(x) = परत एकदा थोडं आठवण्याचा प्रयत्न करूया, न बघता लिहिण्याचा प्रयत्न करूया. आपण थोडंसं तुम्ही जरा तुमच्या डोक्याला चालना द्या. इथे आहे a0/2 प्लस समेशन n फ्रॉम 1 to ∞. इथे लिहित असतो आपण an आणि त्याला मल्टिप्लाय करत असतो आपण कॉसने. पण खरी गंमत इथे मित्रांनो, या ब्रॅकेटमध्ये जे काही n/x/L होतं की नाही, आता इथे L ची व्हॅल्यू किती ठेवायला सांगितली? पाय ठेवायला सांगितली. म्हणजे n/x/L ची ठेवली पाय. ह्या पायला हा पाय कट होणार. म्हणजे ॲक्च्युली फक्त काय लिहिणं एक्सपेक्टेड आहे? nx लिहिणं एक्सपेक्टेड आहे. म्हणून इथे मी लिहिणार cos nx. आता मला वाटते सगळ्यांना लख पडला उजेड, बरोबर ना? कळलं असेल की काय भानगड आहे. मग आता इथे झालं an. आता bnचं लिहायचं आहे. bnला मल्टिप्लाय करतो आपण साईनने. मग साईनचा सुद्धा आतमध्ये अँगल जो आहे तो काय येणार आहे? nx येणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने तुमचं हे मेन हा जो काय आहे मेन फॉर्म्युला इथे आपल्याला मिळालेला आहे. मॉड्युल आहे तुमच्याकडे a0 पहिल्यांदा लिहायचा आहे. 1/L असं होतं पण Lच्या ऐवजी मी तुम्हाला लिहून ठेवलंय की Lच्या ऐवजी तुम्ही पाय घ्या, म्हणून तुम्ही लिहिणार आहात 1/π. बरोबर. त्याच्यानंतर इंटिग्रेशन फ्रॉम 0. आता कळलं आपल्याला की सरांनी सांगितलं की जे तुमचे काही इंटरवल आहेत त्या इंटरवलनुसार लिमिट्स घ्यायच्यात. मग इंटरवल काय आहे? 0 to 2π. म्हणून इथं तुम्ही 0 to 2π असं लिहिणार आणि मग याच्यामध्ये लिहिणार फंक्शन f(x) dx. त्याच्यानंतर तुम्ही लिहिणार a0 झालाय. आता तुम्हाला लिहायचा आहे an. त्याचा फॉर्म्युला सुद्धा सेम आहे, 1/L असतो. तर इथे पाय घ्यायला सांगितलं आहे 0 to 2π. आणि फंक्शन तर असतंच, त्याचबरोबर त्याला मल्टिप्लाय म्हणून लिहायचं असतंय कॉस आणि याच्यामध्ये अँगल आहे nx dx. त्याच्यानंतर bn आहे 1/π इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 2π f(x). कॉसच्या ऐवजी आपल्याला लिहायला लागेल sin nx. तर मित्रांनो मी तुम्हाला ह्या 4 टाईपपैकी हे 2 टाईप्स एक्सप्लेन केलेत. फॉर्म्युले लक्षात ठेवायचे.
तुम्हाला एक वेळ हा फॉर्म्युला नाही किंवा याच्यावरनं सगळं लिहिलंय समजा आपण, पण लक्षात ठेवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा सेकंड टाईप आहे, याच्यावर डायरेक्ट आपल्याला क्वेश्चन येणार आहे. आता हे फॉर्म्युले पाठ केल्याशिवाय काय आपल्याकडे चॉईस नाही. कसे पाठ करायचे ते सगळे नाही करायचे, फक्त 4च हे पाठ करायचे, त्याच्यावरनं अकॉर्डिंगली त्या ठिकाणी आपण व्हॅल्यूज लिहिणार आहोत. तर मित्रांनो, आपण फर्स्ट टाईप इथे लिहिला होता जनरलाइज फॉर्म, त्यानुसार आपण इथे सेकंड इंटरवल कन्सिडर करून त्याचं पण फॉर्म्युलेशन केलंय. आता आपण थर्ड जो काय आहे तुमच्याकडे थर्ड टाईप त्याचं फॉर्म्युलेशन करणार आहोत. ओके, सो थर्ड टाईपचं फॉर्म्युलेशन जे आहे इट डिपेंड्स ऑन द नेचर ऑफ फंक्शन. टाईप 3 बद्दल मी आता काय करतोय सध्या लक्षात येते, आपले फॉर्म्युलेशन नीट क्लिअर करून घेतोय आणि मग आपण एक फॉर्म्युला एक टाईप आणि त्यानुसार प्रॉब्लेम्स असं करणार आहोत. मग आता इथे बघा -पाय इज लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स इज लेस दॅन इक्वल टू पाय. पहिल्यांदा याचं आपण काही कन्सेप्ट समजून घेणं गरजेचं आहे. ओके, तर ॲक्च्युली जेव्हा आपण असं करतो ना तेव्हा इथे मध्ये 0 असतो, इकडे पाय असतो आणि इकडे -पाय असतो, बरोबर ना. आता हे पायच्या ऐवजी तुमच्या यल सुद्धा व्हॅल्यू, म्हणजे हे जे सांगतोय लॉजिक हे याच्यासाठी सुद्धा ॲप्लिकेबल आहे, लक्षात घ्या. मग ह्या वेळेस काय होतं, तुमची एकदा काही व्हॅल्यू इकडे निगेटिव्ह असणार, काही पॉझिटिव्ह असणार, म्हणजे तुमच्याकडच्या फंक्शनचं जे काही आउटपुट आहे ते थोडंसं डिपेंड करतं तुमच्या इनपुटवर, बरोबर. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला फंक्शनचं एक स्पेसिफिक फॉर्मॅट सांगता येत नाही, त्या काही टाईप्स पडतात. ते टाईप्स काय आहेत ते तुम्हाला मी आता सांगतो. बघा, याच्यावरनं तुम्हाला टाईप्स सांगतो मी. फंक्शनचे काही टाईप्स असतात बघा. तुम्ही कुठलंही फंक्शन घेतलं ना पोरांनो, कुठलंही फंक्शन, तर त्या फंक्शनचे 3 म्हणजे ॲक्च्युली तसे 2 टाईप्स पडतात. पहिलं आहे इवन, दुसरं आहे ऑड, आणि थर्ड जे आपण इथे विचारात घेणार आहोत नायदर इवन नॉर ऑड. ओके, म्हणजे इवनही नाही आणि ऑडही नाही, तर अशा प्रकारचं सुद्धा फंक्शन असते. हे तुम्हाला मी असं मोगम नाही सांगणार, मी तुम्हाला काही एक्झाम्पल्स घेणार आहे आणि मग तुम्हाला ते व्यवस्थित इलस्ट्रेट करून सांगणार आहे, डोंट वरी. आता मला काय म्हणायचं आहे बघा, तुम्ही इथे इवनचा विचार करता, म्हणजे कशा प्रकारच्या फंक्शन्सना इवन म्हणायचं. एक्झाम्पल देतो. समजा तुम्ही फंक्शन घेतलं पोरांनो आणि तुम्ही x² घेतलं, x² घेतलात, बरोबर. फंक्शन काय आहे, f(x) इज इक्वल टू x². मग ह्या फंक्शनमध्ये तुम्ही एक्सच्या ऐवजी समजा एखाद्याने 2 ही व्हॅल्यू ठेवली आणि मग तुम्हाला माहिती आहे 2 जर ठेवली तर त्याचा काय होणार आहे, स्क्वेअर होणार आहे, म्हणजे माझा आन्सर काय येणार 4 येणार. आता त्याच्याऐवजी मी ही व्हॅल्यू ठेवली पण मी त्याचं इनपुटचं साईन चेंज केलं, साईन काय केलं, निगेटिव्ह केलं. मग आता परत मला सांगा -2चा स्क्वेअर आहे पण तरीही आन्सर मित्रांनो काय आलं, 4 आलं. म्हणजे याचा अर्थ मी इनपुट दिलंय त्याची व्हॅल्यू आणि त्या दुसऱ्या मी निगेटिव्ह इनपुट दिले तरी त्याची व्हॅल्यू, दोघांची व्हॅल्यू काय राहिली आहे, सेम. हेच आपल्याला जनरलाइज फॉर्मॅटमध्ये लिहायचं झालं तर आपण सांगू शकतो की f(x) म्हणजे f(2) आणि तुम्ही ह्या इनपुटला मायनस साईन लावून जरी इनपुट दिलं, f(-x) जरी केलं तरी त्या दोघांची व्हॅल्यू सेम राहते. म्हणजे f(x) इज इक्वल टू f(-x) असं जेव्हा असतं म्हणजे फंक्शनच्या इनपुटचं साईन जरी बदललं तरी आउटपुट मात्र सेम राहणार आहे, आन्सर तुमचं सेम येणार आहे. त्या प्रकारच्या फंक्शन्सना काय म्हणायचं, इवन फंक्शन असं म्हणायचं. वेगळं काही घडत नाही, इनपुट काहीही द्या, आउटपुट मात्र फिक्स राहणार आहे, सेम राहणार आहे. याला आपण इवन, म्हणजे आपण याला म्हणूया नॉर्मल जिंदगी, ज्याला आपण म्हणतो ना आम जिंदगी, लाईक दॅट. मग आता ऑड, आता हे का बोलतोय ते नंतर तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो, कारण माझ्याकडे एक छान ट्रिक आहे हे एक्सप्लेन करण्याची, सांगतो मी तुम्हाला. आता ऑड बद्दल मी एक एक्झाम्पल घेतो बघा. ऑडचं एक एक्झाम्पल घेतलं ना आपल्याला बऱ्यापैकी क्लिअरिटी येऊन जाईल. आता मी इथे एक जे फंक्शन घेतोय ना ते फंक्शन घेतलं x³, बरोबर. हे फंक्शन घेतलं x³. मग आता मी इथे इनपुट देतो त्याला, समजा एखाद्याने 3 घेतला, बरोबर. आणि मग 3 घेतल्यावर सगळ्यांना माहिती आहे 3चा क्यूब काय येतो, 3चा स्क्वेअर येतो 9, 9 3 27 आलं. पण एखाद्याने काय केलं, 3च्या ऐवजी -3 इनपुट टाकला तर होणार काय, मग -3चा क्यूब करायचा आहे म्हणजेच -27 येणार. मित्रांनो, आउटपुट बदलते कारण इनपुटचं साईन बदलतंय आणि त्याप्रमाणे आउटपुटचं साईन सुद्धा बदलत आहे. म्हणजेच आपण हे जर जनरलाइज फॉर्मॅटमध्ये लिहायचं झालं तर आपण सांगू शकतो f(x) इज इक्वल टू मायनस लावावं लागेल आणि मग इथे f(-x) लिहावं लागेल. तर असं जेव्हा येतं तेव्हा त्याला म्हणायचं ऑड फंक्शन. काय म्हणायचं त्याला, ऑड फंक्शन. याचा मिनिंग कळाला असेल तुम्हाला की फंक्शनचं इनपुट जेव्हा तुम्ही बदलता, इनपुट जेव्हा बदलता त्याची साईन बदलता तेव्हा तुमच्या फंक्शनच्या फायनल व्हॅल्यूमध्ये सुद्धा बदल होतो. व्हॅल्यू म्हणण्यापेक्षा फक्त साईनमध्ये बदल होतो. मग तुम्ही म्हणाल हे थर्ड टाईप काय, तर थर्ड टाईप आहे बघा, एखादं फंक्शन आपण असं घेतलं e⁻x, मग मी काय केलं, फंक्शनची व्हॅल्यू जी आहे ती समजा इथे मी ठेवलं -3, बरोबर. मग आता इथं माझा आन्सर काय येणार, e⁻3, बरोबर. म्हणजेच काय 1/e⁻3, करेक्ट. याचं मिनिंग असंच होतं की नाही. पण एखाद्याने काय केलं, f(3) ठेवलं फक्त, मग त्याचा आन्सर काय येणार e⁻3. मला सांगा e⁻3 आणि 1/e⁻3 याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. म्हणजेच काय, याच्यावरनं आपल्याला असं कळालं की इथं साईन तर सोडा, इथे साईन दोघांचे पॉझिटिव्ह जरी असले पण त्यांच्या व्हॅल्यूमध्येच ॲक्च्युली डिफरन्स पडतोय आपल्याला. म्हणून आपण सांगणार f(x) इज नॉट इक्वल टू f(-x). आणि ही जी थर्ड कंडिशन आहे
ही कंडिशन जे फंक्शन सॅटिस्फाय करतात त्यांना म्हणायचं नायदर इव्हन नॉर ऑड. अशा प्रकारे मी तुम्हाला फंक्शनचे 3 टाईप सांगितले, एक्झाम्पल्स तुमच्यासमोर ठेवलेत आणि त्याच्या कंडिशन सुद्धा लिहिलेत. हे परत परत रिवाईज करणं गरजेचं आहे की फंक्शन कशा प्रकारचे असतात. आता हे एवढं का सांगतोय, कारण तुमच्या ह्या इंटरव्हलवर तुमच्या फुरियर सिरीजचं जे काही एक्सपान्शनचे फॉर्म्युले आहे ते डिपेंड करतात की तुमच्याकडे कुठल्या प्रकारचं फंक्शन आहे. इव्हन असेल तर त्याच्यासाठी वेगळे फॉर्म्युले, ऑड असेल तर त्याच्यासाठी वेगळे फॉर्म्युले आणि ही केस असेल तर त्याच्यासाठी वेगळे फॉर्म्युले. तर मी तुम्हाला ह्या टाईप 3 बद्दल बोलतोय आणि मी आता फॉर्म्युला लिहून देणार आहे. लक्षात घ्या, तुमच्याकडे मेन फॉर्म्युला जो आहे तो मेन फॉर्म्युला तोच आहे जो हा इकडे होता. इथे बघा कसं लिहिता येईल आपल्याला. इथे तुम्ही लिहिणार मेन फॉर्म्युला मी लिहितो इथे, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू ए नॉट पाय 2 प्लस समेशन फ्रॉम 1 टू इन्फिनिटी ए एन कॉस. तुम्ही नोटीस केलेलं आहे की इथे जरी असं असलं तरी लक्षात घ्या इथे 0 आहे, इकडे सपोज पाय आणि इकडे मायनस पाय. तर टोटल पिरियड इथनं इथपर्यंतचा पिरियड किती झाला, ॲक्च्युली एवढा पाय आणि एवढा पाय, म्हणजे ॲक्च्युली किती पाय झाले ते ॲक्च्युली 2 पाय एवढा पिरियड झाला. बरोबर, ॲक्च्युली किती पाय पिरियड झाला 2 पाय. म्हणून इथे तुम्ही ॲक्च्युली एलच्या ऐवजी पायच ठेवणार, म्हणजे इथे तुमच्याकडे येणार आहे nx प्लस bn साइन nx. ओके, हा तुमचा फॉर्म्युला आहे. आता तुम्हाला ए नॉट ए एन आणि बी एनच्या व्हॅल्यू लिहायच्यात अकॉर्डिंगली आणि त्या डिपेंड्स आहेत तुमच्या टाईप फंक्शनच्या टाईपवर. मग फंक्शन तुमचं इव्हन असेल ना तर काय, ऑड असेल तर काय आणि नायदर इव्हन नॉर ऑड असेल तर काय. तर बघा इथे जे फॉर्म्युलेशन आहे त्याचा सरळ सरळ यूज करून मी तुम्हाला इथे काही फॉर्म्युले सांगणार आहे ते आता आपण बघूयात. इथे जर डायरेक्ट फॉर्म्युलेशन करायचं झालं तर ए नॉट आहे, तुम्ही इकडे बघू शकता, ह्याच लॉजिकचा यूज करायचा आहे. आता मला सांगा इथे जे आहे तुमच्याकडे ह्या केसमध्ये मी काय सांगितलं इथे एक्सप्लेन केलंय. हा पिरियड एवढा पूर्ण पिरियड किती सांगितलं मी, एवढा पिरियड आहे 2 पाय. बरोबर, मग इथे सुद्धा पिरियड किती होता, इथे 2L होता म्हणून काय केलं, L इथे लिहिलं म्हणजे हाफ लिहिलं. मग आता याचा अर्थ काय झाला, 2 पाय आहे म्हणजेच आपण 2L कोणाला रिलेट करणार 2 पायला, म्हणजे परत एकदा L इज इक्वल टू काय घ्यावं लागेल, पाय घ्यावं लागेल, जे ऑलरेडी इथल्या ह्या केसमध्ये सांगितलं होतं. सो ए नॉट इज इक्वल टू 1 लिहिलं आहे, पण त्याला डिनोमिनेटरला एलच्या ऐवजी मी लिहिणार पाय इंटिग्रेशन. सांगा बरं इंटिग्रेशन काय येईल, तर तुमच्या हे जे काही लिमिट्स आहेत ना ते येणार -π2 प्लस पाय एफ ऑफ एक्स आणि त्याला मल्टिप्लाय करायचं dx. नंतर तुम्ही फॉर्म्युला लिहिणार आहात कोणासाठी, ए एनसाठी 1/π, लिमिट सेम राहतील, एफ ऑफ एक्स याला मल्टिप्लाय करतो कॉसने, कॉस nx dx. मग बी एनचा फॉर्म्युला लिहायचा आहे. बी एनचा फॉर्म्युला आहे 1/π -π एफ ऑफ एक्स साइन एक्स च्या ऐवजी काय लिहावं लागेल, साइन nx dx. अशा पद्धतीने याचं फॉर्म्युलेशन आलं. तुम्ही म्हणाल हा ठीक आहे सर, हे तर आम्हाला कळलं आता, कारण हे सगळं कॉमन सेन्सने आपल्याला हे लक्षात ठेवलेलं असेल तर त्याच्यावरून ते लिहिता येतं आपल्याला. मग आता इथे ऑड फंक्शनच्या बाबतीत काय सांगता येईल आपल्याला ते बघायला लागेल की नाही. हां, मग इव्हन आणि ऑडच्या बाबतीत, इव्हन म्हणजे थोडासा सरळ मार्गे चालणारा माणूस असं थोडंसं लक्षात ठेवायला लागेल आपल्याला. मग आता तुम्ही पहिले एक कन्सेप्ट समजून घ्या. इथे मी लिहिलंय बघा, हे जे आहे तुमचं इथे 0 आहे, इकडे -π आणि इकडे पाय. पोरांनो मला एवढ्याचं इंटिग्रेशन समजा घ्यायचं आहे. इंटिग्रेशन म्हणजे काय, एरिया अंडर द कर्व, म्हणजे हे पूर्ण एवढ्याचं इंटिग्रेशन घ्यायचं. मी एखाद्याने एवढं इंटिग्रेशन घेतलं किंवा एखाद्याने एवढं इंटिग्रेशन घेतलं, फक्त समजून घ्या एवढं इंटिग्रेशन घेतलं आणि ह्याच इंटिग्रेशनला 2 ने मल्टिप्लाय केलं तर दोन्हीचा मिनिंग काय होणार, सेम होणार. एखाद्याने इथून इथपर्यंत इंटिग्रेशन घेतलं काय किंवा एखाद्याने इथून इथपर्यंत इंटिग्रेशन घेऊन त्याला 2 ने मल्टिप्लाय केलं तरी दोन्हीचा मिनिंग सेम होतो. मग मी हे लॉजिक इथं अप्लाय करणार आहे. मग मी इथे ए नॉट जो लिहिणार ना तो ए नॉट कसा लिहिणार बघा, मी इथे पाय तर तिकडच्या सारखा लिहिलाच, 1/π लिहिला. इंटिग्रेशन मी म्हटलं की मला एवढे लिमिट्स नाही लिहायचे, लिहू शकता पण मला नाही लिहायचे इथे. मग इथे 0 to π थोडंसं निगेटिव्ह काढून टाकण्यासाठी मी 0 to π घेतला, पण म्हणून मला इथं कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, 2 ने करावं लागेल. सो अशा पद्धतीने हे फॉर्म्युलेशन आहे एफ ऑफ एक्स dx. त्याच्यानंतर मग तुमच्याकडे आहे ए एनचा फॉर्म्युला सेम असणार 2/π इंटिग्रेशन फ्रॉम 0 to π आणि एफ ऑफ एक्स. त्याच्यानंतर याला मल्टिप्लाय करायचं आहे कॉसने, कॉस nx dx. इथे तुमचं आहे bn 2/π इंटिग्रेशन फ्रॉम 0 to π एफ ऑफ एक्स. इथे मल्टिप्लाय करावं लागेल साईनने, साइन nx dx. बरोबर, तर ह्या पद्धतीने. आता तुम्ही म्हणाल मग सर तुम्ही काय सांगितलं, सरळ मार्गे चालणारा. हो, आता मी इथं लिहून ठेवलं फ्लोमध्ये मित्रांनो, इथं लिहून ठेवलं, पण इव्हन जो आहे बिचारा दमला असेल ना, सरळ मार्गे काम करून लोक दमतात, प्रामाणिक काम करतात. मग आता बघा ए नॉट आहे ए एन आहे, हे 2 कामं केली त्यांनी. मग तो म्हटलाच असेल ना की सर जरा थोडंसं माझ्यासाठी काहीतरी तुम्ही काहीतरी एक्सक्यूज द्या, बरोबर ना, मी एवढं प्रामाणिक काम करतोय, बरोबर. म्हणून मग बी एनची व्हॅल्यू याच्या केसमध्ये काय येणार आहे पोरांनो, 0 येणार आहे. हे तुमच्यासाठी स्पेशल आहे, कारण बी एनची व्हॅल्यू डायरेक्ट 0 येते, डायरेक्ट पुट करायची. ओके, त्याच्यानंतर ऑड म्हणजे काय, मेंटॉस जिंदगी, जे लोक शॉर्टकट शोधत असतात.
ते ऑड आहेत असं समजा. ते नाही आपण म्हणतो हा ऑड आहे, जरा तो थोडासा अभ्यास करतो किंवा काहीतरी टाइमपास करतो वगैरे, त्याला ऑड म्हणतो ना. मग ऑड लोक काय फार टेन्शन घेत नसतात, ते शॉर्टकट एक्सपर्ट असतात, मग ते शॉर्टकट टाकतात. मग ते काय म्हणणार, जाऊ दे आम्हाला काही फार डोक्याला ताप नको. मग त्यांच्यासाठी काय, तर A0 जो आहे 0 येणार, त्याच्यानंतर AN जो आहे तो सुद्धा 0 येणार, आणि फक्त BNचं तुम्हाला फॉर्म्युलेशन करावं लागेल, जे आहे तुमच्याकडे ऑलरेडी माहिती आहे तुम्हाला, 2/π इंटिग्रेशन फ्रॉम 0 to π f ऑफ x, आणि BN कोणाला मल्टिप्लाय असतो, साईनला, सो साईन NX dx. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही हे सगळं फॉर्म्युलेशन बघू शकता. तुम्हाला फंक्शनच्या टाईपची गरज कुठं पडते लक्षात घ्या. पहिल्या 2 याच्यामध्ये फंक्शनच्या टाईपचा विचार नाही करायचा आहे तुम्हाला. हा जो काही विचार आहे तो फक्त इथे थर्डला आलात ना, इकडे मायनसपासून तर प्लसपर्यंत लिमिट्स आहेत, तेव्हा याचा विचार करायचा. आणि अर्थात इकडे सुद्धा ह्याच केसेस सगळ्या असणार आहेत, असाच सगळा विचार करायचा आहे. तिकडे अकॉर्डिंगली जिकडे आपल्याला पाय दिसतोय तिकडे आपण सगळीकडे यल ठेवणार आहोत, असं सिंपल येते. ओके, सो तुमच्या लक्षात आले आता हे एकूण, जिथे तुम्हाला ह्या फॉर्म्युलेशनमध्ये जिथे तुम्हाला पाय दिसतो तिथे तुम्ही यल ठेवणार आणि लिमिट्स तर अकॉर्डिंगली पुट करणार. म्हणजे याचा आणि याचा आन्सर वेगळं नाही, फॉर्म्युलेशन अगदी सेम आहे, त्याच्यामुळे ते घेणार नाही मी. तुम्ही फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. हा फॉर्म्युला युनिव्हर्सल आहे, याच्यात आपल्याला सगळे जे काय आहेत तुमचे, तर बघा इकडे आणि तिकडे याच्यावरूनच तो डिराईव्ह केलेला आहे. एवढे सगळे फॉर्म्युले मी तुम्हाला सांगितले. सो दिस इज ऑल अबाउट बेसिक 4 टाइप्स ऑफ युअर फोरियर सिरीज. ओके, आता पुढच्या लेक्चरला आपण याच्यावर प्रॉब्लेम्स करणार आहोत, आणि प्रॉब्लेमची सुरुवात जी आहे याच्यात हे 2 टाइप्स फार इम्पॉर्टंट आहेत, याच्यावर क्वेश्चन्स येतात. आपण पहिल्यांदा ह्या दोन्ही टाईपचे क्वेश्चन्स करणार, त्याच्यानंतर बाकीच्यांचे क्वेश्चन करणार. ओके.